जेव्हा पण स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा तर मी हेच बनवते। हेच म्हणजे की मोमो असा टोमॅटो भात, एकदम बनवायला सोपा आणि खाण्याला टेस्टी। त्यासाठी इथे मी 1 चमचा कढईमध्ये तूप घातलं, साजूक तूप। त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा लसूण घातला छान असा कुटून। त्यानंतर 1 स्टार फूल, 1 मसाला विलायची, दालचिनी तुकडा, 4-5 लवंग, 4-5 मिरे ते घातलं। त्यानंतर 2 तमालपत्र घातलं, 1 मोठा कांदा पातळ कट करून घेतला तो घातला, छान असं मिक्स केलं। त्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घातला, तो सुद्धा घातला, छान असा मॅश करून घेतला तेलामध्ये। त्यानंतर काही सुके मसाले म्हणजेच की 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर। आता या ठिकाणी मी तांदूळ जो आहे बासमती घेतलेला आहे। बासमती तांदूळ 3-4 पाण्याने छान असं वॉश करून घेतला आणि त्याला मी 10 ते 15 मिनिटं सोक करायला ठेवला। तो सुद्धा त्यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित असं मिक्स केलं। आता मी मापाने म्हटलं तर 2 कप जे आहेत बासमती तांदूळ घेतले होते, छान असं मिक्स करून घ्यायचं। आता 2 कप बासमती तांदूळ घेतले तर या ठिकाणी मी 3 कप पाणी घालणार आहे। हे मेजरमेंट जे आहे एकदम परफेक्ट आहे। याच पद्धतीने बनवला तर एकदम मोकळा होतो। त्यानंतर 1 चमचा मीठ घातलं, थोडीशी कस्तुरी मेथी, कोथिंबीर घातली चवीसाठी छान अशी आणि हलक्या हाताने मिक्स केलं, खूप असं ढवळलं नाही। त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं शिजवून घेतलं, वाफवून घेतलं आणि अशा प्रकारे एकदम मोकळा असा मोमो टोमॅटो भात रेडी आहे। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, जाऊन पाहू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।